सद्गुरू, शिवाचा मार्ग आणि बुद्धाचा मार्ग यात मूलभूत फरक काय आहे? खूप सोपं आहे बुद्धाच्या मार्गाविषयी बोलणं, कारण तो अतिशय तार्किक आहे. प्रत्यक्षात हे अगदी सोपं आहे. आणि ती एक खूप लांबलचक प्रक्रिया आहे. सामान्यतः ज्या पद्धती गौतम बुद्धाने घालून दिल्या लोकांना, त्या नेहमीच काही जन्मांबद्दल होत्या. तुम्ही स्पष्टपणे हे बघू शकता, बौद्ध लोक याबद्दल नेहमीच बोलत असतात. विशेषतः तिबेटी बौद्ध, जे जगातील सर्वात प्रसिद्ध बौद्ध आहेत, आज कोणत्याही राजकीय कारणामुळे असो, ते नेहमीच काही जन्मांच्या कार्याबद्दल बोलत असतात. तर जर तुमच्याकडे अशा प्रकारचं धैर्य आहे की तुम्ही काही जन्म आध्यात्मिक कार्य करण्यास तयार आहात, तर गौतम बुद्धाचा मार्ग खूप कार्यक्षम आहे. अतिशय तार्किक आणि वैज्ञानिक क्रमानं विकसित होण्याची प्रक्रिया आहे, कारण हा जागृतीचा मार्ग आहे. जागृतीच्या मार्गावर चालण्याचं महत्त्व हे आहे की तुमच्या मार्गात मैलाचे दगड आहेत, जे तुम्हाला सांगतात की तुम्ही 1 मैल 2 मैलावर आला आहात, 10 मैल आला आहात, तुम्ही कुठे आहात हे सांगतात. ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुमच्यात पुरेशी श्रद्धा आणि भक्ती नसली तरी तुमची प्रगती होऊ शकते, कारण तुमच्याकडे एक पद्धत आहे धरून ठेवायला. तुम्ही फक्त हे करत राहा, करत राहा, करत राहा. हे स्पष्टपणे दाखवते तुम्ही प्रगती करत आहात. पण शिवशंकरासोबत अशी कोणती खात्री नाही आहे, आणि तो मैलाचे दगडही निश्चित करत नाही. तुम्हाला माहीत नसते की तुम्ही पुढे जाताय की मागे, पण तुम्ही कुठेतरी चाललाय तेवढं तुम्हाला माहीत असतं. हे जणू तळ नसलेल्या खड्ड्यात पडण्यासारखे. ते भयानक वाटतं. तुम्ही हे समजून घ्यावं असं मला वाटतं. एक तळ नसलेला खड्डा ही पडण्यासाठी सर्वात सुरक्षित जागा आहे. एक तळ असलेला खड्डा धोकादायक असतो, पण एक तळ नसलेला खड्डा पूर्णपणे सुरक्षित असतो. म्हणजे तुमची जीवनस्थिती झालीच समजा. जर तुम्ही त्यात उडी मारली तर मग संपलं. सहज तुम्ही त्यात पडता. तुम्ही जर केलं असेल, कोणी स्काय डायव्हिंग केले का? तू केलेस? तर जर तुम्ही दोरानं स्वतःला कशालाही न बांधता जर तुम्ही उडी घेतली, तुम्ही तुमचं पॅराशूट काही 1000 फूट वर असताना उघडलं नाही, तर तुम्हाला हे समजत नाही की तुम्ही खाली चाललाय की वर. काहीही वाटत नाही. असं वाटतं जणू काही तुम्ही तरंगत आहात, आणि ते रोमांचक असतं. केवळ जेव्हा तुम्ही खाली पाहाल तेव्हा हा ग्रह तुमच्याकडे जबरदस्त वेगाने येत असतो. जर हा ग्रह तुमच्या मार्गातून काढला गेला तर हा एक अतिशय अद्भुत अनुभव आहे. जर तुम्ही खाली पाहिलं तरच तो तुमच्याकडे प्रचंड वेगाने येतोय, आणि हीच एकमेव समस्या आहे. पडणे म्हणजे पडण्याकडे एक नकारात्मक गोष्ट म्हणून बघू नका. पडणे ही एक महान गोष्ट आहे. तुम्ही प्रेमात पडला का कधी? जेव्हा तुम्ही तळाला पडता फक्त तेव्हाच ते दुःखदायक होतं. जर तुम्ही तळ नसलेल्या खड्ड्यात पडलात तर तिथं काहीच समस्या नाही. तर शिव हा तळ नसलेला खड्डा आहे. त्याच्या पद्धती खूप वेगळ्या आहेत, पण तुम्ही त्याला तसं मर्यादित करू शकत नाही. कारण 7 वेगवेगळ्या शिष्यांना, सप्तर्षींना, प्रसिद्ध ऋषींना, Saptarishis, the celebrated rishis of the yore, त्यांनी 7 मूलभूत मार्ग शिकवले, ज्यातून माणूस त्याच्या चैतन्याचा शोध घेऊ शकतो. या 7 जणांपासून 7च्या पटींमध्ये पुढे गेले आणि 112 वेगवेगळे मार्ग त्यांनी शोधले, आणि ते म्हणाले हेच सर्व आहेत. एक सुंदर कथा आहे.
पण आता वेळ नाही आहे गोष्टींसाठी. तर त्यांनी विशद केले 112 वेगवेगळे मार्ग, ज्यांचा वापर करून कसा मनुष्य त्याच्या शिखरावर पोचू शकतो. आणि हे 112 म्हणजे 112 चक्र आहेत शरीरातील. 114 आहेत, पण 2 भौतिक चक्र शरीराबाहेर आहेत. ती 2 त्यानं सोडली आणि तो म्हणाला 112 मार्ग आत्मज्ञान प्राप्तीचे जेव्हा तुम्ही शरीरात असता. म्हणजे शरीरातील प्रत्येक चक्र, ऊर्जा प्रणालीचा प्रत्येक मिलनबिंदू, आत्मसिद्धीचा एक विशिष्ट मार्ग आहे तिथं पोचण्याचा. तर त्यानं काहीही सोडलं नाही. तर गौतम बुद्धांचा मार्ग हा त्याच्या विशाल कार्याचा एक छोटासा भाग आहे. तुम्ही समजावून घ्यावं असं मला वाटतं. गौतम बुद्ध स्वतः जंगलात जाऊन सहज बसून राहिले नाहीत. त्यांच्या साधनेची 8 वर्षे त्यांनी घालवली देशभरातील विविध आध्यात्मिक शिक्षकांसोबत. आणि संपूर्ण गाभा या आध्यात्मिक प्रक्रियेचा, हे ज्ञान मुळात शिवाकडून आलं आहे. जिथं जिथं असेल तिथे जगाच्या कोणत्याही भागात मूलभूत आध्यात्मिक प्रक्रिया या गाभ्यातूनच येते. आणि ती जगातल्या वेगवेगळ्या भागात नेली गेली विविध मार्गाने. ते इतके भिन्न दिसतात कारण हे 112 वेगवेगळे मार्ग पूर्णपणे भिन्न दिसतात एकमेकांपासून. तर काय फरक आहे शिव आणि बुद्धमध्ये? हा चुकीचा प्रश्न आहे. शिवशंकराच्या कोणत्या पैलूचा बुद्धाने शोध घेतला? त्यांनी जागृतीच्या मार्गाचा शोध घेतला, जो एक पैलू आहे. तो एक खूप एकांगी आहे. परंतु गौतम बुद्धांचं महत्त्व हे आहे की ते खूप शास्त्रोक्त आहेत, अगदी तंतोतंत. ते तार्किक मनाला आव्हान करतात. पण शिवशंकर असं आहे, तो तपस्वी होता. तो पूर्णपणे निश्चलही बसून राहिला अनेक वेळा. पण बऱ्याच वेळा तो धुंद होऊन नाचत असे नशेत. तो सर्व प्रकारच्या अवस्थांमधून गेला कारण त्यानं स्वतःला कोणत्याही विशिष्ट परिमाणात चौकटीबद्ध केलं नाही. त्यानं फक्त जीवनाच्या प्रत्येक पैलूचा शोध घेतला. तर ज्याला तुम्ही बुद्धाचा मार्ग म्हणता, तो केवळ या 112 मधील एक मार्ग आहे. आणि इतर बऱ्याच जणांनी इतर अनेक पैलू शोधून काढले, पण ते सगळे वैयक्तिक मार्ग आहेत. त्याच्या 7 शिष्यांपैकी, सप्तर्षींपैकी जो दक्षिणेला गेला, दक्षिणेचा अर्थ हिमालयाच्या दक्षिणेला म्हणजे दक्षिण. मी सर्व मुंबईकरांशी बोलतोय. हिमालयाच्या दक्षिणेला काही म्हणजे दक्षिण. म्हणून अगस्त्यमुनी दक्षिणेकडे आले आणि ते खास करून विंध्याचल पर्वताच्या पलीकडे कार्यरत झाले. तुम्हाला माहिती आहे ती विंध्य पर्वताची गोष्ट? अगस्त्यमुनींना त्याने नमन केलं आणि ते परत कधीच आले नाहीत. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे नाही? तुम्ही भारताबद्दल काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणून विशेषतः डेक्कनच्या पठारावर त्यांनी स्वतःला अशा प्रकारे पसरवलं, प्रत्येक मानवी वस्ती डेक्कन पठारावरची त्यांनी स्पर्शिली. जिथं जिथं तुम्ही पाहाल, अगस्त्यमुनींबद्दल काहीतरी ऐकाल. आणि त्यांनी सुरुवात केली ग्रामीण पुनरुत्थानाची. त्यांनी एकही वस्ती सोडली नाही. त्यांनी आध्यात्मिक प्रक्रिया आणली प्रत्येकाच्या जीवनात, सगळ्या लोकांसाठी. लोक म्हणतात की ते 4000 वर्षांहून अधिक काळ जगले. आपल्याला माहीत नाही की ते किती काळ जगले, पण नक्कीच त्यांचं आयुष्य सर्वसामान्य मानवी आयुष्यापेक्षा खूप जास्त होतं. ते फार विलक्षण होते. जर तुम्ही मोजलं की त्याने किती अंतर प्रवास केला, जर तुम्ही त्यांच्यावर स्पीडोमीटर ठेवला असता आणि पाहिलं असतं की त्याने किती मैल प्रवास केला, तुम्हाला दिसलं असतं की तो एक अतिशय विलक्षण कालावधी आहे. आपल्याला माहिती नाही की ते 400 वर्ष आहे की 4000 वर्ष आहे. लोक म्हणतात 4000 वर्ष, पण नक्कीच ते अनेक वर्ष जगले आणि प्रत्येक मानवी वसाहतीपर्यंत ते पोचले आणि याची खात्री करून घेतली की एक आध्यात्मिक प्रक्रिया प्रत्येकासाठी जिवंत वास्तव बनेल. आपण अजूनही त्यांच्या कार्याचा लाभ घेत आहोत.
भारताचा दक्षिण भाग अजूनही त्यांच्या कार्याचा लाभ घेतोय. का याचं कारण त्यांना माहिती नाही आहे, तरी ह्या भागात एक प्रकारचं मूलभूत स्वरूपाचं स्थैर्य जे तुम्हाला दिसून येतं ते त्यांचंच कार्य आहे. कारण त्यांनी योग लोकांच्या दैनंदिन दिनचर्येत आणला. योगाचा लेबल न लावता, त्याला रचनाबद्धसुद्धा न करता सहज एक दैनंदिन जीवनक्रिया. जसे तुम्ही सकाळी उठता, दात घासता, स्वयंपाक, भोजन ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आध्यात्मिक क्रिया करून टाकल्या आणि अजूनही आपण त्यांच्या कार्याचा लाभ घेतो आहोत. जर तुम्ही कुठलीही आध्यात्मिक प्रक्रिया जगाच्या कुठल्याही भागात असो, तुम्ही पाहाल शिवशंकरांना घालून दिलेल्या 112 मार्गातीलच ती एक असेल. म्हणून शिवशंकर आणि बुद्ध दोघांची तुलना करणे हे योग्य नाही. गौतम बुद्धांबद्दल मला अतिशय आदर आहे. ती एक महान विभूती आहे, यात शंकाच नाही. त्यांचं कार्य अतिशय विलक्षण आहे. त्यांनी आध्यात्मिकतेची एक प्रचंड मोठी लाटच निर्माण केली, जी अजूनही कार्यरत आहे 2500 वर्षानंतर सुद्धा. पण आपण तुलना करू शकणार नाही, मुळीच तुलना करता येणार नाही. आपण एवढंच म्हणू शकतो, गौतम बुद्धांची शिकवण शिवाच्याच कार्याचा एक छोटासा भाग आहे आणि ते 1% कमी आहे. कारण 112 मार्गांपैकी गौतम बुद्धांनी एकाचा ठाव घेतला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्याचा उत्तमरित्या प्रसार आणि प्रचार केला आणि त्यांनी हजारो लोकांना प्रोत्साहित केलं. त्यांचा मार्ग चोखाळण्यासाठी ही त्यांची सफलता आहे. पण शिव जरा धुंदीत मस्त आहे, त्याला मार्केटिंग करण्यात रस नाही. तुम्ही त्यांची मार्केटिंग केली पाहिजे. तो मार्केटिंग करणार नाही. पण तरीसुद्धा सामान्यतः लोकांचा असा विश्वास आहे की जवळपास 40 ते 50 हजार वर्षांपूर्वी त्यानं त्याच्या कार्याला सुरुवात केली आणि 40,000 किंवा 50,000 वर्षानंतर सुद्धा ते अजूनही जिवंत आहे. तुम्ही ते नष्ट करू शकत नाही. अजूनही तुम्ही ते नष्ट करू शकत नाही, नाही का? जोपर्यंत माझा जीवनकाल पूर्ण झालेला असेल, मला खात्री आहे मी त्याला जरा जास्त लोकप्रिय केलेलं असेल आजच्या तुलनेत.